नमस्कार सर्वांना. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आपण सगळ्यांनी बरेच दिवस म्हणजेच 11 महिने सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील ज्या आपण वेगवेगळ्या आस्थापनेत प्रशिक्षणार्थी जुडलेले होते, तर प्रत्येकाने आपल्या आस्थापनेमध्ये 11 महिन्याचा जे कार्यकाळ आहे, त्या कार्यकाळामध्ये अत्यंत चांगल्या रीतीने, उत्कृष्ट रीतीने काम केलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी त्या कामाचा मोबदलाही त्यांना ज्याप्रमाणे त्यांच्या शैक्षणिक पात्रता आहे, त्या पात्रतेनुसार त्यांना त्यांचं मानधन सुद्धा भेटलेलं आहे. पण थोडंफार कुठंतरी तुरळक जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी असेल, त्यांचं काही कारणास्तव अजून मानधन बाकी असेल, तर त्यांचंही होऊन जाईल त्यांचा इश्यू सॉल्व्ह झाल्यानंतर. पण प्रश्न महत्त्वाचा असा आहे, की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील ज्याही प्रशिक्षणार्थ्यांनी आतापर्यंत 11 महिन्याचा कार्यकाळ केला, तर खरंच तुम्हाला यश भेटलेलं आहे का? बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं आंदोलन झाले, मोर्चे झालेत, बऱ्याच ठिकाणी उपोषण झालं. एवढं सगळं होऊन सुद्धा अजूनही सरकारला या प्रशिक्षणार्थ्यांसाठी जाग आलेली नाहीये. ज्याप्रमाणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाच म्हणजेच लाडका भाऊ योजना अत्यंत निवडणुकीच्या काळामध्ये सुरुवात केली आणि सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना आश्वासन दिलं, की जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत कुठलीही योजना आपण बंद करणार नाही. ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना या सरकारने आणली आणि अजूनही ती चालू आहेत, आपण सगळ्यांना माहीत आहे. तसंच त्याही काळामध्ये लाडक्या बहिणीसोबतच लाडका भाऊ योजना सुद्धा आणली, म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. आणि ही 11 महिन्यानंतर ही योजना बंद झाली. हे प्रशिक्षणार्थी वेगवेगळ्या आस्थापनेमध्ये जुडून होते. त्यांनी अत्यंत चांगल्या रीतीने तिथे काम केलं आणि 11 महिन्यानंतर या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना हाकलून देण्यात आलेलं आहे. ज्या सरकारने निवडून येण्यासाठी एवढं सगळं सांगितलेलं आहे, की आम्ही तुम्हाला पुढे कार्यकाळ वाढवून देऊ, आम्ही कुठल्याही आस्थापनेमध्ये कुठल्याही प्रशिक्षणार्थ्यांना तिथंच कायमस्वरूपी करू, आम्ही कुठलीही योजना बंद करणार नाही. आणि आज हे सगळे लोक जेव्हा यांचं सरकार आलं, तेव्हा हे सगळे प्रशिक्षणार्थ्यांना हवालदिल केलेलं आहे. त्यांनी सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना त्यांचा कार्यकाळ कार्यमुक्त केलेला आहे. त्यांना कुठलंही सर्टिफिकेट भेटलेलं नाहीये. हे 11 महिने जे काम केलं, त्या कामाचा कुठलाही त्यांना फायदा होत नाहीये. असं प्रशिक्षण घेऊन काय फायदा? त्याचा कुठेही त्यांना एक्सपिरियन्सचा कुठं सर्टिफिकेट भेटलेलं नाही, कुठं त्याचा फायदा होत नाही. या प्रशिक्षणार्थ्यांना मानधन तर भेटलं, पण या प्रशिक्षणार्थ्यांचा अत्यंत महत्त्वाचा वेळ म्हणजे ज्या एजमध्ये त्यांना घेतलेलं होतं, या सगळ्यांचं काहीतरी करून दाखवायचं, काहीतरी करण्याच्या वयामध्ये त्यांचे 11 महिने फुकट वाया गेलेले आहेत. त्यांना मानधन भेटलेलं आहे, पण त्यांना जे पुढं करिअर करायचं वय होतं, त्या करिअर करायच्या वयामध्ये 11 महिने या प्रशिक्षणार्थ्यांचं खरोखर वाया गेलेलं आहे. बऱ्याच प्रशिक्षणार्थी स्पर्धा परीक्षा करणारे, वेगवेगळ्या भरतीची तयारी करणारे, वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या नोकऱ्या करणारे असे सगळे प्रशिक्षणार्थी आहेत. जे कुठंतरी आपल्या फॅमिलीचं पोट भरत होते. वेगवेगळ्या साधनातून, वेगवेगळ्या माध्यमातून कुठेतरी आपला रोजगार हाताला लागण्यासाठी या प्रशिक्षणार्थ्यांची सगळी धडपड सुरू होती. आणि त्याच काळामध्ये या सरकारने यांना पाठ दाखवलेली आहे. तर प्रशिक्षणार्थ्यांना सुद्धा माहिती आहे आणि सगळ्या लोकांना सुद्धा माहिती आहे, की या प्रशिक्षणार्थ्यांनी त्यांना न्याय भेटण्यासाठी नागपूरला, मुंबईला, आझाद मैदानावर किती आंदोलन केले, किती दिवस हे मुलं उपाशी राहिले, कशा पद्धतीने या मुलांना ऍडमिट करावं लागलं, यांनी पोलिसांचा मार खाल्ला, चक्कर आल्या. आणि शाह यांच्या पाठीमागं बालाजी पाटील चाकूरकर असेल, तुकाराम बाबा असेल, अनेक मोठे लोक सुद्धा यांना सहभाग करत होते, यांना मदत करत होते. त्यांनाही वाटत होतं, की कुठंतरी या प्रशिक्षणार्थ्यांना न्याय भेटावा. पण एवढं सगळं होऊन, एवढं सगळं करून सुद्धा या प्रशिक्षणार्थ्यांच्या हातामध्ये शेवटी निराशाच आलेली आहे. यांनी केलेली एवढी धडपड, यांनी केलेलं एवढं संघर्ष, त्याला यश भेटलेलं नाहीये. त्यांना सगळ्यांना निराशा भेटलेली आहे. प्रशिक्षणार्थ्यांना सगळ्यांना कुठंतरी आशा होती, की आम्ही सरकारी आस्थापनेत जुडलो म्हणजे आपलं कुठंतरी चांगलं होईल, कुठंतरी सरकार आपला विचार करेल. हे जे सरकार आहे ते चांगलं आहे आणि हे सगळं आपल्या
चांगल्यासाठीच यांनी ही योजना काढलेली आहे आणि आपला पुढे विचार करेल, आपल्याला कंत्राटी पद्धतीने होईना कुठेतरी जॉईन करेल. अनेक मिटिंगा झाल्या, अनेक आंदोलन झाले. याबाबत आपण चर्चा करत नाहीये, कारण या सगळ्या बाबत तुम्हाला सगळं माहिती आहे. वेगवेगळ्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून, न्यूजच्या माध्यमातून, पेपरच्या माध्यमातून सगळ्या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा बोलबाला होता. सगळ्या ठिकाणी चर्चा होती. जवळ-जवळ 1,30,000 पर्यंत प्रशिक्षणार्थी सुद्धा या योजनेत जुडलेले होते आणि पूर्ण महाराष्ट्रभर ही योजना सुरू झालेली होती. प्रत्येक जिल्ह्यामधून, प्रत्येक आस्थापनेमधून मुलं भरलेले होते आणि हे सगळे कष्टकरी गरिबांची मुलं, त्यांना कुठेतरी हाताला काम लागलेलं होतं. त्यांना मानधन अत्यंत कमी स्वरूपात होतं. 6,000, 8,000, 10,000 रुपये. तरीही त्या मानधनामध्ये ते अत्यंत चांगल्या रीतीने काम करत होते. अत्यंत पूर्ण वेळ देत होते आणि त्यांना कुठलीही जास्त मानधनाची अपेक्षा नव्हती. तरीही या सरकारने हे जे प्रशिक्षणार्थी आहे यांचं प्रशिक्षण बंद केलेलं आहे. याच्या बाबत या प्रशिक्षणार्थींनी बरेच आंदोलन केले, बरेच मोर्चे काढलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी यांनी आमरण उपोषण केलं, पण तरीही या सरकारला जाग येत नाही. तरी या प्रशिक्षणार्थ्यांच्या लढ्याला अजून सुद्धा यश आलेलं नाहीये. जेवढे काही लोक हा व्हिडिओ बघत आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि या प्रशिक्षणार्थ्यांना नक्कीच न्याय भेटला पाहिजेत का? अशा कुठल्याही योजना येईल आणि 11 महिने येईल आणि या मुलांचा वापर करून घेईल आणि परत यांना वाऱ्यावर सोडून देईल. अशा योजनेत तुम्हाला सुद्धा सहभागी व्हायला आवडेल का? तुमचं मत काय आहे? कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या याबद्दल मत काय आहे? या प्रशिक्षणार्थ्यांना न्याय भेटला पाहिजेत का? या प्रशिक्षणार्थ्यांना पुढे कार्यकाळ वाढवून भेटला पाहिजे का? असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात असेल. तुमच्याही मनामध्ये अनेक प्रश्न असेल, अनेक प्रश्न घोंगावत असेल. त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे. जेणेकरून या प्रशिक्षणार्थ्यांच्या कुठेतरी प्रशिक्षणाला त्यांना जो त्यांचा मोबदला आहे, त्यांचा खरा न्याय आहे तो त्यांना भेटावा. यासाठी नक्कीच सगळ्यांनी सपोर्ट करा. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.